आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। शरद पवार यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांची रीक। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, मुकुल वासनिक, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, सुनील केदार, असलम शेख यांनी घेतली पवारांची भेट। शिंदे गटाचे 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात। हे आमदार लवकरच ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये घर वापसी करणार। ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्याचा दावा, सूत्रांची माहिती। ठाकरेंनी आता नवीन ज्योतिषी शोधावा। शिंदेचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री शिंदेंचा ओव्हर कॉन्फिडन्स आता कमी होईल। आम्ही सध्या गॅलरीत आहोत, इथे बसून सत्ता कशी स्थापन होते ते बघतो, अंधारेंची खोचक टीका। कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार। अभिजित पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत। फडणवीसांनी विनंती केल्यामुळे मनसेची निवडणुकीमधून माघार। सरदेसाई यांची माहिती। कोकण भवनामध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने। निवडणुकीचा अर्ज भरताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक। महाविकास आघाडीमध्ये कुणीही लहान भाऊ किंवा मोठा नाही। महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठा पक्ष आहे आणि राहणार। राऊतांचं नाना पटोले यांना उत्तर। उदयनराजे भोसले, पियुष गोयल यांच्या लोकसभेमधल्या विजयानंतर भाजपच्या कोट्यातील राज्यसभेच्या 2 जागा रिक्त जागांवर कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। भाजप नेतृत्व लवकरच निर्णय घेणार। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र। कोकण पदवीधरसाठी काँग्रेसच्या रमेश कीर यांचा अर्ज, तर ठाकरे गटाकडून आज किशोर जैन अर्ज भरणार।